बऱ्याच वेळा काय होतं की नाश्त्याचे जे पदार्थ असतात ती रेसिपी थोडीशी वेळखाऊ असती किंवा जे झटपट होणारे पदार्थ आहेत ते रिपीटेडली केले जातात. म्हणून मी आज तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे. नमस्कार, आऊचा खाऊ या युट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पारंपरिक रेसिपी आहे. बरेच जण ह्याला कोळं पोहे असं पण म्हणतात, पण आम्ही त्याला चिंच पोहे असं म्हणतो. चला तर रेसिपी बघूया. सगळ्यात आधी इथे मी गॅसवर एक छोटी कढई म्हणजे कडलं जे आपलं फोडणीचं असतं ते ठेवलेलं आहे. ते तापल्यानंतर आपण त्यामध्ये तेल घालणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. अगदी झटपट होणारा असा हा पोह्यांचा प्रकार आहे. साधारण 2 चमचे एवढं तेल मी ह्यात घातलेलं आहे. हे पहा, तेल छान असं कडकडीत तापलेलं आहे. तेलावर धूर यायला लागलेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि मग त्यात सगळे इन्ग्रेडियंट्स घालते. सगळ्यात तर आधी घालणार आहोत 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हिंग, कढीपत्त्याची 4-5 पानं, अर्धा चमचा हळद आणि साधारण पाव वाटी एवढे शेंगदाणे ह्यात घालून ठेवते. तेवढ्या त्या गरम तेलामध्ये ते व्यवस्थित तळले जातात. आता ही फोडणी आपण थोडीशी कोमट होऊन देणार आहे. तोपर्यंत आपल्याला पोह्यात काय काय घालायचे ते आपण बघूयात. हे पहा, इथे मी जाड पोहे घेतलेले आहेत. म्हणजे जे आपले कांद्या पोह्याचे पोहे असतात ना, तेच पोहे घेतले. स्वच्छ निवडून चाळून घ्यायचे आहेत. आता ह्यामध्ये मी घालणार आहे एक बारीक चिरलेला कच्चा कांदा. तुम्हाला कच्चा आवडत नसेल तर किंचित भाजून घातलात तरी चालेल, पण ह्याला कच्चा कांदा छान लागतो. पोहे किती घेतलेत तर ही जी आपली आमटीची वाटी असती, ह्या आमटीच्या वाटीने 1 वाटी प्रत्येकी एवढे, म्हणजे हे साधारण 4 वाट्या पोहे मी घेतलेले. आता ह्यामध्ये मी घालणार आहे खवून घेतलेला नारळ, म्हणजे नारळाचा चव. अर्धा नारळ घालायचा आहे ह्यामध्ये, म्हणजे 1 वाटी एवढं नारळाचा चव होतो. 1 चमचाभर मीठ घालायचंय. आता ह्यामध्ये कुठेही मी हिरवी मिरची घातलेली नाही, लाल तिखटच घालायचंय चवीप्रमाणे. म्हणजे तुमच्याकडे कितपत तिखट लागतं त्यानुसार. मी 1 मोठा चमचा एवढं लाल तिखट यात घातलेलं आहे. आता ह्यामध्ये मी घालणार आहे चिंचेचा कोळ. हे पहा, साधारण 1.5 टेबलस्पून एवढा चिंचेचा कोळ घेतलेला आहे. हा जो कोळ आहे हा मी करून ठेवते, म्हणजे साधारण 6 महिने हा आपला टिकतो. याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे. पण आता हा असाच घट्ट ह्यात घातला तर मिक्स होणार नाही. मग मी काय करणार, हे जे नारळाचं पाणी निघालंय त्यामध्ये हा कोळ मी मिक्स करून घेते, म्हणजे मग तो सगळ्या पोह्यांना व्यवस्थित लागतो. असा थोडा थोडा कोळ ह्यामध्ये मिक्स करायचा आहे, एकदम सगळा घालायचा नाही. अगदी झटपट होतात. फार काही त्याला वाटण किंवा असं काही लागत नाही. हे पाहता, हे मी निम्मा कोळ हा घालून घेतलाय, ह्याला व्यवस्थित लावून घेतलाय. आता जी फोडणी आपली कोमट झाली आहे ना, ती मी ह्यात मिक्स करते. हे पहा, ही सगळी फोडणी मी ह्यात घातली आहे. आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करायचंय. हलक्या हातानेच मिक्स करायचंय. फोडणी घातल्यानंतर पोहे कितपत ओलसर होत आहेत ते बघून उरलेला कोळ आपण घालणार आहोत. काही काही वेळेस काय होतं, नारळात खूपच पाणी निघतं. तेवढं पाणी गरजेचं नसतं. साधारणपणे अर्धी ते पाऊण वाटी पाणी आपल्याला पुरतं नारळाचं. हे आता मी उरलेलं सगळं पाणी ह्यामध्ये घालते.
हे आपले पोहे तयार आहेत सर्व करण्यासाठी. सर्व करताना पुन्हा ह्यावर आपण खोबरं कोथिंबीर घालून सर्व करणार आहोत. यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी ऍड करणार आहे. हे आपले पोहे सर्विंगसाठी तयार आहेत. आहे की नाही झटपट, अगदी 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे.